डॉक्टर आजमीकर साहेब तुम आगे बढ़ो, डॉक्टर आजमीकर साहेब तुम आगे बढ़ो, वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. लातूर ग्रामीणमध्ये जो प्रचार ज्या पद्धतीने आम्ही करत आहोत वंचित बहुजन आघाडी, आमची पूर्ण टीम वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष असतील, रेणापूरचे तालुकाध्यक्ष असतील किंवा औसाचे तालुकाध्यक्ष आणि ती पूर्ण टीम कामाला लागलेली आहे. त्या टीमच्या माध्यमातून आणि मी स्वतः माझे विशेष जे शहराध्यक्ष आहे ते पण ह्या लातूर ग्रामीणच्या भागामध्ये आम्ही फिरत आहोत. जवळपास 144 गाव आहेत आणि जवळपास आम्ही प्रत्येक गावात प्रत्येक खेड्यामध्ये जाऊन आम्ही प्रचार करतो. आणि आमच्या प्रचाराचा म्हणजे आम्ही असा प्रचार म्हणजे कुठं चौकातून जात नाही, कुठल्या म्हणजे मोठ्या मेळाव्यात घेऊन लोकांना तिथं बोलून करत नाही, तर आम्ही प्रत्येकाच्या घराघरात जातो. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही तिथल्या वंचित बहुजन आघाडीचं जे काय मॅनिफेस्टो आहे, जे काय जाहीरनामा ते समजून सांगत आहोत. आणि ज्यावेळेस आम्ही लोकांपर्यंत जातो तेव्हा त्यांच्या समस्या आम्हाला कळतात. तर लोकांच्या समस्या अशा आहेत की ग्रामीणमध्ये कुठलाच विकास झाला नाही. इथल्या आताच आपण मुरुड शहरामध्ये बघितलं दत्त मंदिर त्या परिसरामध्ये नाल्या एवढ्या घाण परिस्थितीत आहेत, तिथं विंचू काडे साप बीप अशी निघायची शक्यता आहे. तशा परिस्थितीत पण लोक राहतात. नाल्या कधीच स्वच्छ झाल्या नाहीत. म्हणजे मुरुड ही ग्रामपंचायत श्रीमंत ग्रामपंचायतीमध्ये मोडते बरोबर, पण त्या ठिकाणी पण त्यांचा विकास होत नाही. आज इथल्या घरकुलाची अवस्था बघितली, लोक त्रस्त आहेत. 1.5 लाखामध्ये कुठलंच घरकुल होत नाही. कोणी बांधून दाखवा मला प्रस्ताव केला 1.5 लाखामध्ये घर होतं का? साधी संडास बाथरूम पण होत नाही. आणि त्यांचे जर घरं बघितलं तर त्यांची संडास बाथरूमच 5-5 करोड रुपयाची आहे. जर तुम्हाला हे जर लोकांची अवस्था जर समजत नसेल तर तुम्ही इथं त्या लोकांपुढे जाऊन मत मागण्यात तुम्हाला काही अधिकार नाही. आज मी जात होतो तर एकाने मला संविधानचं पुस्तक मला दिलं आहे. म्हणजे लोकांची भावना आहे इथले संविधान वाचवायची, इथलं आरक्षण वाचवायची भावना आहे. आणि हे हीच मेन मुद्दा आहे ह्या निवडणुकीमध्ये. ठीक आहे, मग आता तुम्ही जात आहे लोकांपर्यंत, लातूर ग्रामीणमध्ये नागरिकांचा कसा प्रतिसाद? आज नागरिक जे आता आपण बघितली सभा तर अतिशय उत्स्फूर्तपणे सभा झाली आहे. या सभेला कुठलाही व्यक्ती कुठलीही महिला पैसे देऊन आले ना हे विषय आहे. कारण आज दुसऱ्या सभा होत आहेत त्या सभेमध्ये पैसे देऊन लोक तिथे बोलवलेत, पण इथं आमच्या सभेला उत्स्फूर्तपणे लोक आलेले आहेत. तर आता लातूर शहरामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांची सभा संपन्न झाली, भीमराव आंबेडकर साहेबांची शहर आणि ग्रामीणमध्ये पण झाली. तर कसं वाटतंय याच्या येण्यानं किंवा एकंदरीत वंचितची हवा जी लोकसभेमध्ये होती जी की आपल्याला कमी झालेली जाणवती, आता परत एकदा भरून निघेल असं वाटतंय का तुम्हाला? 100% यामध्ये बदल होणार आहे. कारण आज आपण शहरातली सभा बघतोय आणि ग्रामीणमधल्या सभा बघतोय तर लोक अतिशय चांगल्या पद्धतीनं बाहेर आलेले आहेत. आज सर्व समाज एकजुटलेला आहे. विशेष करून बुद्धिस्ट समाजाचं मी अभिनंदन करू इच्छितो की आज त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागं 100% उभा आहे. त्याचबरोबर ओबीसी समाज जो आरक्षणाच्या बाजूने उभा आहे, ज्यांना आरक्षणच पाहिजे असा सर्व ओबीसी समाज पण उभा आहे. मुस्लिम बांधवामध्ये आज परिवर्तन घडत आहे. आज त्यांना वंचित बहुजन आघाडी एक पर्याय म्हणून त्यांना दिसत आहे. तर हा सामाजिक बदल आहे. हा सामाजिक बदल मोठ्या प्रमाणात लातूर शहरात आणि लातूर ग्रामीणमध्ये झालेला आहे. तर येणारी लोकसभेची निवडणूक जी होती त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधानाच्या नावाखाली जे मतं घेतले ते ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होणार नाही. जे काही आम्हाला तुमचे जे बाळासाहेबांनी बोलले की राजीव गांधीने चुत्या बनाया, ते असं इथं होणार नाही. यावेळेस सर्वजण आरक्षणासाठी मैदानात. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न तुमच्याकडे असा आहे की आता प्रचार संपवतोय थोड्या उद्याच्या संध्याकाळपर्यंत, तर तुम्ही या माध्यमातून खूप साऱ्या लातूर ग्रामीणमध्ये लोक पाहतात, तर या माध्यमातून त्यांना काय एक महत्त्वाची गोष्ट किंवा काय सांगू इच्छिता? मी प्रत्येक मतदाराला मी विनंती करू इच्छितो की ही तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. एक बलाढ्य आणि धनशक्ती आणि जनशक्तीची लढाई आहे. गरिबी आणि श्रीमंतीची लढाई आहे. ही आरक्षण आणि आरक्षण विरोधाची लढाई आहे. तर आपल्याला ह्या लढाईमध्ये फक्त एकच पक्ष वाचू शकतो, तो आरक्षण वाचू शकतो, तो आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकतो, आपल्या मुलांना चांगले आरोग्य देऊ शकतो आणि इथला खरा विकास करू शकतो, सर्वांगीण विकास करू शकतो. असा एकच पक्ष श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजनांना एकत्र घेऊन घेतलेला पक्ष वंचित बहुजन आघाडी हा एकच पक्ष आहे. या पक्षाला गॅस सिलेंडर आपण मतदान करावं. या महाराष्ट्रात
बदल घडवावा. सत्तेमध्ये आल्यानंतर जे काही बदल असतात, जे काही सर्वसामान्यांचे विकास होतात, ते बदल तुम्हाला दिसतील. एवढंच मी बोलतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण गॅस सिलेंडरला मतदान करावं. वंचित बहुजन आघाडीचं गॅस सिलेंडर सगळे पुरुष घ्यायचा. हो सर, पुरुष घ्यायचा. पुरुष घ्या, पुरुष घ्या, पुरुष.